नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत पुनर्जन्म आणि आत्म्याचे अमरत्व. लेखक आहेत स्वामी विवेकानंद आणि अनुवाद केला आहे रा देशपांडे यांनी. 2 शब्द. स्वामी विवेकानंद कृत पुनर्जन्म आणि आत्म्याचे अमरत्व हे आमचे नवीन प्रकाशन प्रसिद्ध करताना आम्हाला आनंद होत आहे. स्वामी विवेकानंदांच्या मूळ इंग्रजी लेखांचा हा अनुवाद आहे. या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी आत्म्याच्या अमरत्वाच्या सिद्धांतावर प्रकाश पाडला असून जीवांच्या पुनर्जन्मासंबंधी हिंदू धर्माचे काय मत आहे आणि या बाबतीत पाश्चात्य विद्वानांचे काय म्हणणे आहे याचे सुंदर विवेचन केले आहे. आपल्या धर्मशास्त्रांतील पुनर्जन्मवाद हा कसा तर्कसंगत आहे व त्याच्या आधारे माणसाच्या या जन्मातील विविध प्रकारांच्या प्रवृत्तींचे कसे स्पष्टीकरण करता येते हे देखील स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात बुद्धीला पटेल अशा भाषेत विशद करून सांगितले आहे. माणसाला आपल्या जीवनाचा विकास करून घेण्यास पुनर्जन्माचा सिद्धांत सहाय्यभूत ठरतो हे स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात स्पष्ट केले आहे. प्राध्यापक रा देशपांडे MA मुंबई यांनी इंग्रजी लेखांचा अनुवाद केला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुनर्जन्म आणि आत्म्याचे अमरत्व. आत्मा अमर आहे का? ह्या अव्यय आत्म्याचा विनाश कुणीच करू शकत नाही. भगवद्गीता 2:17. महाभारत या थोर संस्कृत महाकाव्यात पुढील कथा सांगितली आहे. या महाकाव्याचे नायक युधिष्ठिर यांना जेव्हा यमधर्मीयांनी विचारले, जगात अतिशय आश्चर्यकारक गोष्ट कोणती, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, जरी लोक आपल्या जीवनात जवळजवळ प्रत्येक क्षणी आपल्याभोवती सर्वत्र मृत्यू घडत असताना पाहत असतात, तरी त्यांचा दृढ विश्वास असतो की आपण मृत्यूपासून मुक्त आहोत. आणि खरोखरीच मानवी जीवनातील हे एक फार मोठे आश्चर्य होय. निरनिराळ्या वेळी याविरुद्ध जरी आक्षेप घातले असेल तरी इंद्रियगम्य जगत आणि इंद्रियातील जगत या दोहोंमध्ये निरंतर विद्यमान असलेल्या गूढतेच्या पडद्याला भेदून जाण्यास बुद्धी जरी असमर्थ आहे, तरी माणसाने आपली ठाम समजूत करून घेतली आहे की मी मरू शकत नाही. आपण साऱ्या आयुष्यभर जरी अध्ययन केले तरी शेवटी जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न तर्कबुद्धीच्या पातळीवर जाणून त्याचे होय किंवा नाही असे निश्चित उत्तर देण्यास आपण कदाचित अयशस्वी होऊ. मानवी अस्तित्वाच्या नित्यतेच्या वा क्षणभंगुरतेच्या बाजूने वा त्याविरुद्ध आपण वाटेल तितके बोललेलो किंवा वाटेल तितके लिहिले किंवा उपदेश केला किंवा शिकवले, आपण या अथवा त्या पक्षाच्या कट्टर समर्थक जरी झालो, एकाहून एक गुंतागुंतीच्या अशा शेकडो संज्ञा शोधून जरी काढल्या आणि प्रश्न आता कायमचा सोडून टाकला आहे या भ्रमाने आपण क्षणभर शांत जरी झालो, आपण आपल्या समग्र शक्तीनिशी एखाद्या विचित्र धार्मिक खोडचट समजुतीला चिकटून जरी बसलो किंवा त्याहून पुष्कळच अधिक प्रमाणात आक्षेपार्ह असलेल्या शास्त्रीय खुडचट समजुतीला जरी आपण कवटाळले, तरी शेवटी आपल्याला असे दिसून येईल की आपण तर्कबुद्धीच्या अरुंद बोळीत कधीही न संपणारा चेंडूफळीचा खेळ खेळत आहोत. या खेळात आपण तर्काच्या काठ्या पुन्हा उभ्या करून अन्य तर्काच्या चेंडूने त्या पुन्हा पाडून टाकीत आहोत. सारांश, या बाबतीत आपण तर्काच्या सहाय्याने निश्चित निर्णयाप्रत कधीच पोहोचू शकत नाही, परंतु ज्यातून अनेकदा निव्वळ क्रीडेपेक्षा अधिक भयावह परिणाम निष्पन्न होतात. अशा या साऱ्या मानसिक तणावाच्या व क्लेशाच्या मागे
अशी वस्तुस्थिती आहे की जी कुणाला कधीच खोडून काढता आली नाही व पुढेही खोडून काढता येणार नाही. ती आश्चर्यकारक वस्तुस्थिती म्हणजे जिचा महाभारताने स्वतःच्या नाशाची कल्पनाही करण्याची आपल्या मनाची असमर्थता म्हणून निर्देश केले आहेत, ती होय. माझ्या स्वतःच्या विनाशाची नुसती कल्पना करावयाची झाल्यास मला तिच्यापासून दूर उभे राहून साक्षी या नात्याने तिचे अवलोकन करावे लागले. आता ह्या नवलपूर्ण घटनेचा काय अर्थ आहे हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की याच एका सत्यावर हे सारे जग उभे आहे. बाह्य जगाचे नित्यत्व हे अपरिहार्यपणे आंतरजगाच्या नित्यत्वाशी संबंध आहे आणि ज्यात या दोहोंपैकी एकाला नित्य व दुसऱ्याला अनित्य असे मानले आहे. असा विश्वासंधीचा कोणताही सिद्धांत कितीही संयुक्तिक वाटला तरी या सिद्धांतकर्त्याला आढळून येईल की त्याच्या स्वतःच्या शरीरयंत्रात अशी कोणतीही बुद्धी पुरस्सर क्रिया संभवत नाही की आंतर व बाह्य दोन्ही विश्वांची नित्यता हे जिचे एक प्रेरक कारण नाही. हे संपूर्णपणे सत्य आहे की जेव्हा मानवी मन स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाते तेव्हा त्याला सारे द्वैत हे अखंड ऐक्यात विलीन झालेले आढळते. असे असले तरी आपण त्या निरपेक्ष सत्तेत जोवर पोहोचत नाही तोवर मात्र आपल्या अनुभवास येणाऱ्या या संपूर्ण बाह्य जगाचे अस्तित्व ज्ञातासाठीच आहे या स्वरूपातच बाह्य विश्वासाचे ज्ञान आपल्याला होते किंवा होऊ शकते. आणि म्हणूनच ज्ञेत्याच्या विनाशाची कल्पना केल्याशिवाय आपण ज्ञाताच्या विनाशाची कल्पना कदापिच करू शकणार नाही. येथपर्यंत सर्व काही स्पष्ट आहे, परंतु आता एक अडचण उपस्थित होते. सामान्यतः मी स्वतःविषयी मी शरीर आहे या व्यतिरिक्त दुसरा विचार करू शकत नाही. माझी स्वतःच्या नित्यतेची जी कल्पना आहे तीत मी शरीर आहे. मी माझ्या स्वतःविषयीची कल्पना अंतर्भूत आहे, परंतु शरीर हे अनित्य आहे हे उघड आहे. जशी समस्त प्रकृती ही सदा परिवर्तनशील आहे तसेच हे शरीरही आहे. तर मग ही नित्यता कोठे आहे? आपल्या जीवनाशी निगडीत असलेली अशी आणखी एक विस्मयपूर्ण गोष्ट आहे की जिच्या वाचून कोण जगण्यास समर्थ होईल, कोणा क्षणभर जरी जीवनाचा उपभोग घेता येईल, आणि ती गोष्ट म्हणजे स्वाधीनतेच्या भावनेची होय. हीच भावना पदोपदी आपले मार्गदर्शन करते, तीच आपल्या कर्माची प्रेरक असते, तीच आपले एकमेकांशी असलेले संबंध निश्चित करते. इतकेच नव्हे तर मानव जीवनरूपी वस्त्रांचे उभे आडवे धागे देखील तीच आहे. तिने संपूर्ण मानव जीवन व्यापले आहे. बौद्धिक ज्ञान तिला आपल्या क्षेत्रातून तसूतसूने हुसकून देण्याचा यत्न करते. तिच्या शासनाखालील प्रदेशातील ठाण्यांमागून ठाणी ते काबीज करते आणि याप्रमाणे टाकलेले प्रत्येक पाऊल हे कार्यकारणाच्या उल्लंघनीय नियमाच्या सहाय्याने पक्के रोवित जाते. परंतु ती स्वाधीनतेची भावना आमच्या या साऱ्या प्रयत्नांना हसते. आणि आश्चर्याची गोष्ट ही की ज्या कार्यकरणाच्या नियमाच्या प्रचंड राशीखाली तिला गुदमरून मारून टाकण्याचा आपण यज्ञ करीत असतो, त्या राशीच्या ती कितीतरी वर राहते आणि याहून वेगळी आणखी संभावणार तरी काय. समर्याद वस्तूच्या स्पष्टीकरणासाठी उच्च सामान्यीकरणाची म्हणजे अमर्याद वस्तूंची नेहमीच आवश्यकता असते. बुद्ध वस्तूचे स्पष्टीकरण केवळ मुक्त वस्तूच्या द्वारेच होऊ शकते. परंतु पुन्हा तीच अडचण तेथेही उपस्थित होते. मुक्त काय आहे? शरीर वा मन मुक्त आहे का? हे सर्वांना स्पष्टपणे ठाऊक आहे की ती दोन्ही विश्वांतील दुसऱ्या कोणत्याही वस्तू इतकी नियमांनी बद्ध असते. ह्या प्रश्नांमुळे
पुढील दोन पक्षांचा संघर्ष निर्माण होतो. पैकी पहिला पक्ष असा आहे की सारे विश्व म्हणजे एक सतत परिवर्तनशील अशी वस्तू आहे, त्याहून अधिक काही नाही. कार्यकारण भावाच्या नियमाने ते जखडलेले आहेत. त्यातील एका अणूला देखील स्वतंत्र अस्तित्व नाही. तरीही ते नित्यत्वाचा आणि स्वाधीनतेचा सर्वदा कायम राहणारा भ्रम आश्चर्यकारक रीतीने उत्पन्न करीत आहे. आणि दुसरा पक्ष म्हटला म्हणजे आपल्यातल्या व विश्वात नित्य व स्वाधीन असे काहीतरी आहे. आणि म्हणून मनुष्याच्या मनातील हा आधारभूत स्वाभाविक विश्वास भ्रम नव्हे, सामान्य स्वरूपाच्या तत्वांच्या द्वारे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करणे हे विज्ञानाचे कर्तव्य आहे. म्हणून ज्या गोष्टीचे स्पष्टीकरण करावयाचे असते तिच्या काही भागाशी मेळ बसण्यासाठी तिच्या एखाद्या अंशाचे पूर्णपणे खंडन करणारी उपपत्ती कधीही शास्त्रीय ठरू शकत नाही. म्हणून पुन्हा प्रत्ययास येणारी व सर्वस्वी आवश्यक अशी ही स्वाधीनतेची भावना दुर्लक्षपणे करणारे कोणतेही स्पष्टीकरण हे व दर्शविल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचा काही अंश स्पष्ट करण्यासाठी तिच्या दुसऱ्या अंशाला असामान्य करण्याची चूक करते आणि म्हणूनच हे स्पष्टीकरण प्रमादिक ठरते. अतएव हाच पक्ष उतरतो ती आपल्यातील भावना लक्षात घेऊन हे मानावयाचे की आपल्या स्वाधीन व नित्य असे काहीतरी आहे. परंतु ते नित्य व स्वाधीन तत्व म्हणजे हे शरीर नव्हे, ते मनही नव्हे. शरीर प्रतिक्षणी नष्ट होत आहे, मनही सतत बदलत आहे. शरीर म्हणजे नाना घटकांचा संयोग आहे, मनही तसेच आहे. आणि म्हणून ती दोन्ही सर्व प्रकारच्या परिवर्तनांच्या पलीकडे असलेल्या अवस्थेप्रत कधीही पोहोचू शकत नाही. परंतु स्थूल द्रव्याच्या शरीराच्या या क्षणभंगुराच्या आवरणाच्या पलीकडे, मनाच्या सूक्ष्मतर आवरणाच्या पलीकडे मनुष्याचे खरं स्वरूप असलेला शाश्वत नित्यमुक्त असा आत्मा आहे. या आत्म्याचीच स्वाधीनता मनाच्या व जड शरीराच्या स्तरांतून झिरपत आहे. आणि जरी तिच्यावर नामरूपाचा रंग चढलेला आहे तरी ती आपले अबाधित अस्तित्व सर्वदा प्रत्ययास आणून देत आहे. या आत्म्यानेच अमरत्व, त्याचेच आनंदमय स्वरूप, त्याचीच शांती आणि त्याचेच दिव्यत्व प्रकट होत आहेत. आणि अज्ञानाच्या जाड्या थरांना न जुमानता ही सारी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. हाच खरा मनुष्य होय. तो भयातीत आहे, अमर आहे, मुक्त आहे. आता स्वाधीनता तेव्हाच संभवते की जेव्हा कोणीतरी बाह्य शक्ती कोणताच प्रभाव पडू शकत नाही किंवा बदल घडून आणू शकत नाही. स्वाधीनता त्याच्याच बाबतीत संभवते की जो सर्व मर्यादांच्या, सर्व नियमांच्या, कार्यकारण भावाच्या, सर्व बंधनांच्या पलीकडे आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले म्हणजे जे अपरिवर्तनशील आहे तेच मुक्त असू शकते आणि म्हणूनच तेच अमर असू शकते. हा पुरुष, हा आत्मा, मनुष्याचे हे खरे स्वरूप मुक्त, अपरिवर्तनीय, सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे आणि म्हणून त्याला जन्म मृत्यू नाही. मनुष्याचा हा आत्मा नित्य, शाश्वत, जन्ममरणारहित आहे. पुनर्जन्म. अर्जुना, तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेले आहेत, ते सर्व मला ज्ञात आहेत. तू मात्र ते जाणत नाहीस. भगवद्गीता 4:5. सर्व देशात, सर्व काळी मनुष्याच्या बुद्धीला गोंधळून टाकणाऱ्या अनेक कोड्यांपैकी अत्यंत गुंतागुंतीचे कोडे म्हणजे मनुष्य स्वतःच होय. इतिहासाच्या उषःकालापासून जी अगणित रहस्य उकलण्याच्या प्रयत्नात माणसाच्या शक्ती प्रयुक्त झाल्या आहेत त्यापैकी सर्वात गूढ रहस्य म्हणजे माणसाचे स्वतःचे स्वरूपच होय. हे म्हणजे कधीच न सुटणारे कोडे आहे.
आणि त्याचबरोबर तो सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण जे काही जाणतो, अनुभवतो आणि करतो त्या सगळ्याचा प्रारंभ बिंदू व त्याचे संचयस्थान म्हणजे मनुष्याचे स्वरूप होय. आणि म्हणून असा काळ कधीही नव्हता आणि पुढेही कधी येणार नाही की जेव्हा मनुष्याचे स्वरूप हे त्याच्या पक्षी सर्वात आधी व सर्वात जास्त लक्ष देण्याचा विषय ठरणार आहे. असं नाही. मानवाच्या अस्तित्वाशी सर्वाहून जवळचा संबंध असलेल्या सत्याविषयीच्या तीव्र जिज्ञासेमुळे बाहेरच्या विश्वाला मापण्यासाठी आतले माप हे हवे. या सर्व कक्ष इच्छेमुळे बदलत्या विश्वात एक अचल सत्ता शोधण्याच्या स्वाभाविक व अत्यांतिक आवश्यकतेमुळे जरी माणसाने कधीकधी सोने समजून मुठभर धूळच हातात घट्ट धरून ठेवली आणि तर्क वा बुद्धी यांच्याहून श्रेष्ठ असलेल्या आतमधील वाणीने प्रतीत झालेला मानव स्वतःमधील दिव्यत्वासारखा खरा अर्थ समजून घेण्यात अनेकदा जरी यशस्वी झाला तरी या शोधाला आरंभ झाल्यापासून अशी एक वेळ एकदाही आलेली नाही आहे की जेव्हा एखाद्या मानव वंशाने किंवा काही व्यक्तींनी सत्याचा दीप उंच उचलून धरला नाही. भोवतालच्या परिस्थितीकडे आणि अनावश्यक तपशिलांकडे वरवरच्या व पूर्वग्रह दूषित दृष्टीने पाहून भाराभर संप्रदायाच्या व पंथाच्या संदिग्ध मतांचा कधीकधी उबग होऊन आणि दुःखाची गोष्ट म्हणजे संघटित पुरोहित दळांच्या अत्यंत खुळचट समजुतीमुळे अनेकदा विरुद्ध टोकाला फेकले जाऊन प्राचीन व आधुनिक काळात विशेषतः प्रगल्भ मतीच्या अनेक लोकांनी निराश होऊन सत्याचा शोध करणे सोडून दिले. एवढेच नव्हे तर तो निष्फळ व निरुपयोगी असल्याची घोषणाही त्यांनी करून टाकली. तत्वज्ञ चिडोत किंवा नाक मुरडोत, पुरोहित आपला व्यवसाय खुशाल तलवारीच्या बळावर चालवतो, परंतु सत्य त्यांनाच प्राप्त होते की जे निर्भय होऊन मोबदल्याची आशा न बाळगता सत्याच्या मंदिरात जातात व सत्यासाठीच उपासना करत असतात. स्वतःच्या बुद्धीच्या हेतुपुरस्तर प्रयत्नांद्वारे काही व्यक्तींना प्रकाश लाभतो आणि तो हळूहळू नकळत संबंध जातीला उपलब्ध होतो. आपल्या श्रेष्ठ बुद्धीने सत्याच्या प्राप्तीसाठी केलेले इच्छापूर्वक प्रयत्न तत्वज्ञांच्या जीवनात दृष्टीत पडतात आणि मग ते सत्य हळूहळू नीरवपणे सर्वसामान्य जनतेला कसे मुरत जाते हे इतिहास दर्शवतो. मनुष्याने स्वतःविषयी जे जे सिद्धांत शोधून काढले आहेत त्यामध्ये शरीराहून भिन्न असलेल्या व अमर अशा आत्मवस्तूविषयीचा सिद्धांत हा सर्वाहून जास्त प्रचलित आहे आणि अशा आत्म्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुतांश व्यक्तींशी या आत्म्याचा पूर्व अस्तित्वावरही नेहमीच विश्वास ठेवला आहे. सध्याच्या काळात संघटित धर्माचे अधिकांश लोक यावर विश्वास ठेवतात आणि आत्म्याच्या पूर्व अस्तित्वाला उघडपणे पूर्ण विरोध करणाऱ्या धर्मात जोपासले जाऊनही सुसंपन्न देशातील अनेक श्रेष्ठ विचारवंत हे आत्म्याच्या पूर्व अस्तित्वाच्या सिद्धांताला मान्यता देतात. हा सिद्धांत हिंदू धर्म व बौद्ध धर्म यांचा पायाच आहे. प्राचीन इजिप्तमधील शिक्षित वर्गाचा हा सिद्धांतावर विश्वास होता. प्राचीन इराणमधील लोक या सिद्धांताप्रत येऊन पोहोचले होते. ग्रीक तत्वज्ञांनी या सिद्धांताला आपल्या तत्वज्ञानाशी कोनशिला केली होती. हिब्रूंपैकी फॅरिसींनी या सिद्धांताचा स्वीकार केला होता आणि मुसलमानांपैकी प्राय सर्व सुफींनी या सिद्धांताला सत्य मानले होते. भिन्न भिन्न देशांत तेथील विशिष्ट प्रकारच्या पद्धतींमुळेच भिन्न भिन्न मते उत्पन्न होतात व ती फोफावतातही. शरीरातील
काहीतरी मृत्यूनंतर टिकून राहते. या विचारांपर्यंत पोहोचण्यास प्राचीन मानववंशांना अनेक युगे लागलीत आणि हे जे मृत्यूनंतर टिकून राहते व शरीरापासून वेगळे होत असते त्याच्याविषयीच्या तर्कसंगत सिद्धांतांपर्यंत पोहोचण्यास त्यांना आणखी काही युगे लागतील. जशी शरीराशी असलेला संबंध काही काळापुरताच आहे, अशा वस्तुसंबंधांच्या विचाराप्रत येऊन पोचल्यावर व अशा निष्कर्षाप्रत जे देश येऊन पोचले त्या देशातच पुढील अनिवार्य प्रश्न उपस्थित झाला. ही वस्तू कुठून येते आणि कुठे जात असते? प्राचीन हिब्रूंनी स्वतःला आत्म्याविषयी प्रश्न विचारून आपली शांती कधीच ढवळली नाही. त्यांच्या मते मृत्यू हाच सर्व गोष्टींचा अंत आहे. कार्ल हेकेल यांनी बरोबरच म्हटले आहे की जुन्या संहितेत ओल्ड टेस्टमेंटलमध्ये निर्वासनापूर्वीच्या भागांत हिब्रू लोकांनी शरीरापासून पृथक असलेल्या जीवनतत्वाचे प्रतिपादन केले आहे आणि त्याला कधीकधी नेफेश किंवा रुआख किंवा नेशम अशी नावे दिलेली आहेत. हे खरे असले तरी या सगळ्या शब्दांवरून आत्म्यापेक्षा श्वासाचाच जास्त बोध होतो. पॅलेस्टाईन निवासी यहुदी लोकांच्या निर्वासनानंतरच्या लेखनातही स्वतंत्र अस्तित्व असलेल्या अमर आत्म्याचा कुठेही उल्लेख नाही. पण ईश्वरापासून उद्भवणाऱ्या व शरीराचा नाश झाल्यानंतर दिव्य रुआखमध्ये पुनर्विलीन होणाऱ्या प्राणवायूंचा सर्वदा उल्लेख आढळतो. इजिप्तमधील लोकांची व खाल्डियन लोकांची आत्म्यासंबंधी काही विशिष्ट मते होती, परंतु मृत्यूनंतर जिवंत राहणाऱ्या या अंशाविषयीच्या कल्पना आणि प्राचीन हिंदूच्या, पार्शियन किंवा ग्रीक लोकांच्या वा इतर कोणत्याही आर्यवंशीय लोकांच्या कल्पना या एकच होत्या. अशी गल्लत करता कामा नये. अगदी प्राचीन कालापासून आर्य व संस्कृत न बोलणारे म्लेच्छ यांच्या आत्मविषयक कल्पनांत खूप अंतर होते. मृत्यूंची व्यवस्था लावण्याच्या त्यांच्या पद्धतीवरून हे अंतर स्पष्ट होते. म्लेच्छ लोक मृत शरीरे एकतर काळजीपूर्वक पुरून ठेवून किंवा त्यामध्ये परिश्रमपूर्वक मसाला भरून ती शरीरे सुरक्षित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत, तर या उलट आर्य लोक प्राय मृतांचे दहन करीत. यात एका मोठ्या रहस्याची किल्ली आहे. ते रहस्य हे की इजिप्त देशातील असोत की ॲसिरिया देशातील असोत की बाबिलोनमधील असोत, कोणत्याही म्लेच्छ वंशातील लोक हे आर्यांच्या, विशेषतः हिंदूंच्या सहाय्या वाचून आत्म्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे किंवा तो शरीरापासून वेगळा राहू शकतो या कल्पनेपर्यंत कधीच येऊन पोचले नाहीत. जरी हिरोडोट्स असे विधान करतो की इजिप्त देशातील लोकांना आत्म्याच्या अमरत्वाची कल्पना प्रथम सुचली आणि जरी तो इजिप्तमधील लोकांचा एक सिद्धांत म्हणून सांगतो की शरीराचा नाश झाल्यानंतर आत्मा जन्म घेणाऱ्या प्राण्यात पुन्हा प्रवेश करतो व पृथ्वीवरील आणि समुद्रातील सर्व प्राण्यांमधून व सर्व पक्ष्यांमधून फिरता फिरता 3000 वर्षांनंतर तो पुन्हा एखाद्या मनुष्य शरीरात प्रवेश करतो, तरी इजिप्त देशाच्या प्राचीन इतिहासाचे संशोधन करणाऱ्या आधुनिक विद्वानांना इजिप्तमधील सर्वसामान्य धर्मात आत्म्याच्या देहांतर प्राप्तीच्या सिद्धांताचा अद्याप मुळीच उल्लेख आढळला नाही. या उलट मॅन्स्परो ए जर्मन आणि इजिप्त देशाच्या इतिहासाचे इतर सुप्रसिद्ध संशोधक यांच्या अगदी अलीकडील संशोधनाने इजिप्तमधील लोकांना पुनर्जन्माचा सिद्धांत ठाऊक नव्हता या अनुमानाला पुष्टीच मिळते. प्राचीन इजिप्तमधील लोकांच्या मते आत्मा म्हणजे शरीराची केवळ प्रतिमूर्ती होय.
त्याला स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्वात नाही आणि शरीराशी असलेला आपला संबंध त्याला कधीच तोडता येणार नाही. शरीर आहे तोवरच तो अस्तित्वात असतो आणि या कदाचित मृत शरीर जर नष्ट झाले तर त्या शरीरातून निघून गेलेल्या त्या प्रतिमूर्तीरूपी आत्म्याला पुन्हा दुसऱ्यांदा मृत्यू येतो. याचा पूर्ण विनाश होतो. त्यांच्या मते मृत्यूनंतर आत्मा साऱ्या जगभर स्वच्छंदपणे संचार करू शकतो, परंतु रात्री त्याला जिथे त्याचे मृत शरीर असेल तिथेच नेहमी परतावे लागते. तो सर्वदा दुःखी, कष्टी, सतत भुकेला व तहानलेला असतो आणि पुन्हा एकदा आयुष्याचा उपभोग घेण्याची त्याची सर्व काळ अत्यंत उत्कट इच्छा असते, पण त्या इच्छेची त्याला कधीच पूर्ती करून घेता येत नाही. त्याच्या मूळ शरीराच्या एखाद्या अवयवाला जर इजा झाली तरी आत्म्याच्या सुद्धा त्याच अवयवाला अपरिहार्य इजा होते. प्राचीन इजिप्तमधील लोक मृत व्यक्तींच्या शरीरांच्या रक्षणाची एवढी काळजी का घेत असत याचा स्पष्ट उलगडा त्यांच्या वरील कल्पनेवरून होतो. प्रथम मृत शरीरे पुरण्याची भूमी म्हणून वाळवंटाची निवड करण्यात आली, कारण तेथील कोरड्या हवेत मृत शरीरांचा लवकर नाश होत नसे आणि अशा रीतीने शरीर सोडून गेलेल्या आत्म्याला दीर्घ अस्तित्व प्राप्त होत असते. कालांतराने त्यांच्या एका देवतेने मृत शरीरात मसाला भरून ती जशीच्या तशी सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया शोधून काढली. या प्रक्रियेच्या द्वारे श्रद्धाळू लोकांना आपल्या पूर्वजांची मृते शरीरे जवळजवळ अनंत काळ सुरक्षित ठेवण्याची आशा वाटू लागली आणि त्याचप्रमाणे मृत आत्म्याला अमरत्व प्राप्त करून देण्याची त्यांना आशा वाटू लागली. मग तो मृत आत्मा कितीही दुःखी का असेना, ज्या जगाच्या व्यवहारात आत्म्याला पुढे काहीही भाग घेता येत नाही त्या जगाविषयी सतत झुरत राहिल्याने त्या आत्म्याला क्लेशाचा कधीच अंत होत नाही. मृत आत्मा उद्धारतो. हे मदबंधो, तू खाणे पिणे आणि मद्य पिऊन मत होणे सोडू नकोस. प्रेमापासून, भोगापासून स्वतःला वंचित ठेवू नकोस. रात्र असो की दिवस असो आपल्या वासना तृप्त करणे सोडू नकोस. तू आपल्या हृदयात दुःखाला थारा देऊ नकोस, कारण मनुष्याला या अवनी तलावावर किती वर्ष राहायचे आहे बरे. पश्चिम म्हणजे निद्रेचे अंधारे स्थान आहे. तेथील रहिवासी एकदा त्यांची त्या ठिकाणी स्थापना झाल्यानंतर मसाल्यांचे सुरक्षित केलेल्या आपल्या देहांनिशी दीर्घकाल निद्र घेत राहतात आणि पुन्हा आपल्या भावांच्या दर्शनार्थ कधी जागे होत नाहीत. त्यांना पुन्हा कधी आपल्या वडिलांना, आपल्या आईला ओळखता येत नाही. ते आपल्या बायकोला व मुलांना विसरून जातात. आपल्या सर्व रहिवाशांना पृथ्वी जे जिवंत पाणी देते ते माझ्या पक्षी दूषित व मृत होऊन जाते. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी ते पाणी वाहत असते, पण माझ्या पक्षी मात्र ते पाणी सडलेले असते. माझ्या नशिबी ते असते. या स्मशानदरीत मी आलो तेव्हापासून मी कोठे आहे, काय आहे याचे मला ज्ञान नाही. अहो, मला वाहते पाणी प्यायला द्या. माझे मुख उत्तरेकडून मला कुणीतरी पाण्याच्या कडेशी ठेवा, म्हणजे शीतल वाऱ्याचे स्पर्शसुख मला प्राप्त होईल आणि माझे हृदय आपले सारे दुःख विसरून ताजेतवाने होईल. खाल्डियन लोक जरी मृत्यूनंतर आत्म्याला काय होते यासंबंधी इजिप्तमधील लोकांप्रमाणे इतके अनुमाने करीत बसले नाहीत, तरी त्यांच्या मते देखील आत्मा हा शरीराची प्रतिमूर्ती असतो आणि तो आपल्या थडग्याशी जखडलेला असतो. त्यांना सुद्धा भौतिक देहविरहित अवस्थेची कल्पना करता आली नाही व मृत शरीर पुन्हा जिवंत होण्याची ती आशा करीत असत. आणि जरी इश्तर
देवीने मोठमोठ्या संकटांना तोंड देऊन व साहसाची अनेक कृत्ये करून आपला मेंढपाळ पतीला इया व दमकिना यांचा पुत्र तो दुमुजी त्याला पुनः जिवंत केले, तरी अत्यंत धार्मिक भक्त सुद्धा आपल्या मृतमित्रांना पुनः जिवंत करण्यासाठी मंदिरातून प्रार्थना करीत फिरून त्यांची ती प्रार्थना निष्फळ ठरली. अशा रीतीने आपल्याला आढळून येते की प्राचीन इजिप्तमधील लोक किंवा खाल्डियन लोक हे मृत शरीरापासून वा थडग्यांपासून वेगळा असलेल्या आत्म्याची कल्पना करू शकले नाही. त्यांच्या मते काहीही झाले तरी ह्या पृथ्वीवरचे जीवन सर्वोत्कृष्ट असून मृत व्यक्ती या जीवनाचा पुन्हा उपभोग घेण्याची संधी लाभावी यासाठी नेहमी उत्सुक असतात आणि म्हणून त्यांच्यातील जिवंत व्यक्ती मृत व्यक्तीच्या दुःखी आत्म्याला त्याचे अस्तित्व जास्त काळ टिकवून ठेवण्यास सहाय्य करण्याची उत्कट आशा बाळगत व त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असत. ह्या लोकांची अशी मनेच नव्हती की ज्यांच्यात आत्म्याविषयीचे उच्च ज्ञान उद्भवू शकले असते. पहिली गोष्ट की त्यांची मने घोर जडवादाने भरलेली होती आणि शिवाय ती भयाने व तीव्र दुःखाने परिपूर्ण होती. अशुभाच्या अगणित शक्तींनी भिजून जाऊन आणि त्यांना टाळण्यासाठी फोल व क्लेशकारक प्रयत्न करीत जिवंत व्यक्ती स्वतःच्या कल्पनेतील व मृत आत्म्यांप्रमाणे जगभर जरी भटकल्या तरी थडग्याच्या व सडत असलेल्या मृत शरीरापलीकडेच त्या कधीच जाऊ शकल्या नाहीत. आत्म्याविषयीच्या उच्चतर कल्पनांचे उगमस्थान शोधण्यासाठी आता आपल्या दुसऱ्या एका मानववंशाकडे प्राचीन आर्यांकडे वळले पाहिजे. या आर्यांचा ईश्वर दयामय सर्वव्यापी पुरुष आहे आणि तो द्युतिमान, दयाळू, सहाय्यकर्ता अशा अनेक देवांच्या रूपांनी प्रकट होते. ह्या आर्यांची सर्वांच्या आधी ईश्वराला पिता म्हणून संबोधले जातात आणि त्याची प्रार्थना केली की हे भगवान, ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा हात धरून त्याला चालवितो त्याप्रमाणे तू मला चालव. ह्या आर्यांच्या मते जीवन हे आशापूर्ण आहे, निराशापूर्ण नव्हे. बेबंद उत्तेजनाने भरलेले जीवनात दुःखी माणसाच्या मुखातून वेळोवेळी बाहेर पडणारी हाय हाय अशा प्रकारचा त्यांचा धर्म नाही, परंतु त्यांचे विचार अरण्यातील व शेतातील सुगंध बरोबर घेऊन आपल्याकडे येतात. त्यांचे स्तुतिगीते ही सूर्याच्या पहिल्या किरणांनी उजळून निघालेल्या या सुंदर जगाचा जय जयकार करते वेळी पक्ष्यांच्या कंठातून निघणाऱ्या मधुर गीतांप्रमाणे स्वयंस्फूर्त, मुक्त आणि आनंदपूर्ण असून ती 8,000 वर्षांच्या काळात भेदून स्वर्गाहून येणाऱ्या नूतन आवाहनांप्रमाणे आजही आपल्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. अशा या आर्यवंशाकडे आता आपण वळूयात, जेथे दिव्य प्रकाश व शाश्वत तेज झळकत आहे. त्या मृत्यूरहित, विनाशरहित लोकांत मला घेऊन जा, जेथे विवस्वान राजाचा पुत्र वास करतो, जेथे स्वर्गाचे गुप्त मंदिर आहेत, त्या राज्यात नेऊन मला अमर कर. जेथे श्रवण करता करता ते डोलतात, त्या राज्यात मला अमर कर. अंतस्थित स्वर्गाच्या तृतीय मंडलात, जिथे सारी सृष्टी प्रकाशमय आहे, त्या आनंदाच्या राज्यात मला अमर कर. आर्यांचा सर्वात प्राचीन ग्रंथ जो ऋग्वेद, त्यातील ह्या प्रार्थना होत. म्लेच्छांचा आदर्श व आर्यांचा आदर्श या दोहोंत आपल्याला जमीन आसमाना इतके अंतर तात्काळ आढळून येते. म्लेच्छांच्या दृष्टीने हे शरीर आणि हे जग एवढेच काय ते सत्य असते आणि केवळ तेच त्यांना वांछनीय वाटते. जो थोडासा जीवनरस मृत्यूसमयी शरीरातून निघून इंद्रिय भोग नष्ट झाल्यामुळे होणाऱ्या क्लेशांचा व वेदनांचा अनुभव होतो, तो शरीर काळजीपूर्वक सुरक्षित ठेवल्यास पुन्हा परत येईल अशी मधुर आशा ते बाळगत असतात आणि म्हणून
त्यांच्या पक्षी जिवंत माणसांपेक्षाही मृत शरीर हे अधिक काळजी घेण्याची वस्तू बनून जाते. या उलट आर्यांना कळून चुकले की जो शरीर सोडून गेला तोच खरा माणूस आहे आणि शरीरात असताना त्याने जो आनंद अनुभवला होता त्यातूनही उच्च आनंदाची अवस्था शरीर सोडून गेल्यानंतर तो अनुभवतो आणि म्हणून सडणारे मृत शरीर नष्ट करण्यासाठी ते जाळून टाकण्याची ते घाई करतात. येथे आपल्याला ज्यातून आत्म्यांच्या खऱ्या कल्पनेचा उद्भव झाला ते मूळ आढळते. येथे खरा माणूस म्हणजे शरीर नसून आत्मा होय. येथे खरा मनुष्य आणि शरीर यांतील अविच्छेद्य संबंधाविषयीच्या कल्पना मुळीच अस्तित्वात नाही. म्हणून येथेही आत्म्याच्या मुक्त स्वरूपाची उदात्त कल्पना उद्भवू शकली आणि आर्यांनी जेव्हा दिवंगत आत्मा ज्या शरीररूपी चमकदार वस्त्राने झाकलेले असते त्याच वस्त्रात देखील भेदून पलीकडे पाहिले आणि जेव्हा त्यांना आत्म्याचे खरे स्वरूप निराकार, अखंड व एकसर तत्व असल्याचे आढळून आले तेव्हा हा आत्मा आला कुठून हा अनिवार्य प्रश्न उद्भवला. भारतात व आर्यांमध्ये आत्म्याच्या पूर्व अस्तित्वाचा, त्याच्या अमरत्वाचा व त्याच्या अखंड स्वरूपाचा सिद्धांत प्रथम जन्माला आला. इजिप्त देशातील अलीकडील संशोधनात पृथ्वीवरील अस्तित्वाच्या पूर्वी व नंतर अस्तित्वात असणाऱ्या स्वतंत्र व अखंडित आत्म्याच्या सिद्धांताचा पुसट उल्लेख सुद्धा आढळला नाही. काही गूढ ग्रंथांत ही कल्पना दिसून येते, पण ती भारतातूनच आल्याचा उल्लेख त्या ग्रंथात आढळतो. कार्ल हेकेल म्हणतो की माझी खात्री पटली आहे की आपण इजिप्तमधील लोकांच्या धर्माचे जितके अधिक सखोल अध्ययन करू तितके अधिक स्पष्टपणे आपल्या निदर्शनास येईल की आत्म्याच्या देहांतर प्राप्तीचा सिद्धांत इजिप्तमधील सर्वसामान्य धर्माला सर्वस्वी अपरिचित होता आणि जरी एखाद्या गूढ ग्रंथात हा सिद्धांत आढळला तरी तो ओसायरिस उपदेशांचा भाग नाही, तर तो हिंदू ग्रंथातून घेतला आहे. यानंतर आपल्या अलेक्झांड्रियाच्या यहुदी लोकांमध्ये अखंड व्यक्तित्ववान आत्म्याचा सिद्धांत दिसून येतो आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्तांच्या वेळचे फॅरिस लोक केवळ व्यक्तित्ववान आत्म्यावरच विश्वास ठेवत नव्हते, तर तो निरनिराळ्या शरीरातून भ्रमण करतो असाही त्यांचा विश्वास होता. अशा रीतीने येशू ख्रिस्त हे अगोदर होऊन गेलेल्या प्रेषितांचा अवतार कसे मानले गेले हे समजणे सुगम होते आणि येशू ख्रिस्त हे स्वतःच ठामपणे म्हणत की प्रेषित एलियस हे जॉन दी बॅप्टिस्टच्या रूपात पुन्हा आले होते. तुम्ही जर विश्वास ठेवाल तर तो जो एलियस येणार होता तोच हा आहे. आत्मा व त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व यांविषयीच्या कल्पना हिब्रू लोकांमध्ये इजिप्तमधील लोकांच्या उच्चतर गूढ शिकवणीमधून आल्या हे उघड आहे आणि स्वतः इजिप्तमधील लोकांनी या कल्पना भारतापासून ग्रहण केल्या होत्या आणि ह्या कल्पना अलेक्झांड्रियाच्या मार्गाने आल्या. या गोष्टीला विशेष अर्थ आहे कारण बौद्ध ग्रंथावरून स्पष्टपणे दिसून येते की अलेक्झांड्रिया व आशिया मायनर या ठिकाणी बुद्धांचे धर्मप्रचाराचे कार्य चालू होते. ग्रीस देशातील हेलेन्स लोकांना पुनर्जन्माचा सिद्धांत शिकवणारा पायथागोरस हाच पहिला ग्रीक होय असे म्हणतात. ग्रीक लोक हे आर्य वंशाचे असल्यामुळे ते आधीपासूनच मृतांना जाळीत होते व स्वतंत्र अशा अखंड आत्म्याच्या सिद्धांतावर विश्वास ठेवित होते. म्हणून त्यांना पायथागोरसच्या शिकवणीच्या द्वारे आत्म्याच्या पुनर्जन्माचा सिद्धांत स्वीकारणे सोपे गेले. ॲप्युलियसच्या मतानुसार पायथागोरस हा भारतात आला होता
व तेथे त्याने ब्राह्मणांपासून शिक्षण घेतले होते. आतापर्यंत आपण पाहिले की जेथे जेथे आत्मा हा केवळ शरीरास जिवंत ठेवणारा त्याचा एक भाग मानला जात नसून अखंड व्यक्तित्ववान असा खरा माणूस समजला जात होता, तेथे तेथे त्या पूर्व अस्तित्वाचा सिद्धांत अनिवार्यपणे स्वीकारला गेला होता. आणि ज्या देशांचा आत्म्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वावर विश्वास होता, त्यांनी मृतांचे शरीरे अग्निसात करून तो प्राय नेहमीच प्रकट केला होता. याला अपवाद म्हणजे प्राचीन आर्य वंशांपैकी इराणमधील लोकांनी जुन्या काळीच कोणत्याही सेमिटिक प्रभावावाचून मृतांची विल्हेवाट लावण्याची एक निराळीच पद्धत विकसित केली होती, ज्या नावाने ते आपल्या टॉवर्स ऑफ सायलेन्सना ज्या ठिकाणी प्रेतांची विल्हेवाट लावण्यात येते त्या मनोऱ्यांना संबोधतात. ते नाव दह जाळणारे या धातूंपासून बनलेले आहे. संक्षिप्त, ज्या मानववंशांनी स्वतःच्या स्वरूपाच्या विश्लेषणाकडे विशेष लक्ष दिले नाही, त्यांनी भौतिक शरीरालाच आपले सर्वस्व मानले व ते त्यांच्या पलीकडे कधीच गेले नाहीत. आणि ज्याच्या पलीकडे जाण्यासाठी उच्च ज्ञानाच्या प्रकाशाने त्यांना प्रेरित केल्यानंतरही ते एवढ्याच निष्कर्षाप्रत पोहोचले की कोणत्या ना कोणत्या रीतीने कधी ना कधी हे शरीर अविनाशी होऊ शकेल. या उलट ज्या मानववंशाने आपल्या शक्तीचा अधिकांश भाग विचार करणारा प्राणी जो मानव त्याच्या खऱ्या स्वरूपाचे संशोधन करण्यासाठी खर्च केल्या आहेत, त्याला म्हणजे भारतीय आर्य वंशाला लवकरच आढळून आले की या शरीराच्या पलीकडे आणि त्यांचे पूर्वज आपल्या प्रकाशमान शरीराविषयी उत्कट इच्छा बाळगतील त्याच्याही पलीकडे खरा मनुष्य आहे, सत्यतत्व आहे, खरी व्यक्ती आहे आणि ती स्वतः या शरीररूपी वस्त्राने आवृत्त केले आहे. व जेव्हा ते शरीर वस्त्र जीर्ण शीर्ण होते तेव्हा ते फेकून देते. हे तत्व काय उत्पन्न केले गेले होते? जर उत्पत्ती याचा अर्थ शून्यातून काही निर्माण होणे असा असेल तर वरील प्रश्नाला आर्यांचे नाही असे निश्चयात्मक उत्तर आहे. हे तत्व हा आत्मा जन्म मृत्यूरहित आहे. तो मुळीच संमिश्र वा संयुक्त स्वरूपाचा नाही, तर तो स्वतंत्र अखंड सत्तेच्या स्वरूपाचा आहे आणि म्हणून तो उत्पन्न करता येत नाही वा नष्टही करता येत नाही. तो केवळ विविध अवस्थांतून प्रवास करीत असतो. स्वाभाविकपणे प्रश्न असा उद्भवतो की हा आत्मा ह्या जन्माच्या आधी कोठे होता? हिंदू तत्त्वज्ञ म्हणतात भौतिकदृष्ट्या तो विविध शरीरातून भ्रमण करीत होता, किंवा खऱ्या आणि आध्यात्मिक दृष्टीने बोलावयाचे तर तो वेगवेगळ्या मानसिक भूमिकांमधून प्रवास करीत होता. हिंदू तत्त्वज्ञांनी पूर्वजन्माचा तो सिद्धांत प्रस्थापित केला आहे. त्याला वेदांच्या शिकवणुकीव्यतिरिक्त दुसरी काही प्रमाणे आहेत काय? हो, आहेत. आणि पुढे आम्ही दाखवू शकू की कोणत्याही सर्वसामान्य सिद्धांताला जशी बळकट प्रमाणे असतात तशीच या सिद्धांताला आहे. परंतु प्रथम आपण युरोपातील अलीकडील काही श्रेष्ठ विचारवंतांची या पुनर्जन्माविषयी काय मते आहेत ते पाहू. आत्म्याच्या अमरत्वाविषयी बोलताना I.H. फिक्स्टे म्हणतात की आत्म्याच्या सातत्याविरुद्ध देता येईल असा पुरावा निसर्ग आहे. हे खरे आहे. तो पुरावा म्हणजे या विख्यात मुद्दा की ज्या वस्तूला कोणत्या ना कोणत्या काली आरंभ झाला आहे ती कोणत्या ना कोणत्या काळी हे नष्ट होणारच. म्हणून आत्मा पूर्वी होता असा जो दावा मांडण्यात येतो त्यात त्याचे पूर्व अस्तित्व अनिवार्याप्रमाणे मानले जाते. हा निष्कर्ष तर्कसंगत आहे, परंतु तो आक्षेप ठरण्याऐवजी आत्म्याच्या सातत्याला
असा आणखी एक मुद्दा ठरतो. वस्तुतः कोणतीही वस्तू निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. या आध्यात्मिक व शरीरशास्त्राविषयक सत्याचा संपूर्ण अर्थ समजून घेणे खरोखरच आवश्यक आहे. हा अर्थ समजल्यानेच भौतिक शरीरात दुग्गोचार होण्यापूर्वी आत्मा अस्तित्वात असला पाहिजे ही गोष्ट आपल्याला पटते. शोपेनहावर अर्थात पुनर्जन्माविषयी म्हणतात, मृत्यू हा इच्छाशक्तीच्या पक्षी एखाद्या व्यक्तीच्या निद्रेसारखा असतो. जर स्मृती व व्यक्तित्व ही कायम राहिली तर तीच ती कर्मे करणे व तीच ती दुःखे भोगणे या गोष्टी अनंतकाळ काहीच लाभ न होता करीत राहणे हे इच्छाशक्तीला सोसणार नाही. इच्छाशक्ती या दोहोंना झुगारून देते आणि हीच लेथी विस्मरण नदी वा मृत्यू होय. व या मृत्यूरूपी निद्रेतून दुसऱ्या बुद्धिइंद्रियाने युक्त होऊन ती इच्छाशक्ती नवीन जीवाच्या रूपात पुन्हा प्रकट होते. नवीन दिवस तिला नव्या प्रदेशाचा मोह घालतो. हे पुन्हा होणारे नवे जन्म म्हणजे त्या अविनाशी इच्छाशक्तीच्या जीवन स्वप्नांची मालिकाच होय. वारंवार प्राप्त होणाऱ्या नवीन नवीन शरीरात अधिकाधिक व विभिन्न प्रकारच्या ज्ञानाने उन्नत होऊन ती स्वतः जोवर विलुप्त व नष्ट करीत नाही तोवर तिच्या स्वप्नांची मालिका अशीच चालू राहणार. आपले नित्याचे अनुभव सुद्धा अशाच तऱ्हेच्या पुनर्जन्माचे समर्थन करतात. याकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये. वस्तुतः नवीन प्रकट होणाऱ्या प्राण्यांच्या जन्मात व जे जीर्ण झाले आहेत त्यांच्या मृत्यूत संबंध आहेतच. मोठ्या प्रमाणावर मृत्यू घडवून आणणाऱ्या भयंकर रोगांचा जणू काही परिणामच भासणारी मनुष्यांच्या जन्मसंख्येतील वाढ जेव्हा आपण पाहतो तेव्हा वरील संबंध आपल्याला दिसून येतो. 14व्या शतकात काळा मृत्यू ब्लॅक डेथ नामक रोगाने जुन्या जगातील ओल्ड वर्ल्डमधील अधिकांश लोक जेव्हा नष्ट करून टाकले तेव्हा मानवी जातीच्या जन्मसंख्येत विलक्षण वाढ दिसून आली आणि जुळ्यांचा जन्म वारंवार होऊ लागला. ही गोष्टही ध्यानात ठेवण्यासारखी आहे की त्या वेळी जन्मलेल्यांपैकी कोणत्याही मुलाला सगळे दात आले नाहीत. या प्रकारे निसर्गाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली खरी, परंतु तपशिलाच्या बाबतीत आणि कृपणताच दिसून आली. एफ. स्नुरार यांनी ही हकीकत 1825च्या आपल्या पुस्तकात सांगितली आहे. कॅस्पर यांनीही आपल्या 1835 या ग्रंथात या सिद्धांताचे समर्थन केले आहे की एखाद्या विशिष्ट स्थानातील जन्मांच्या संख्येचा तेथील आयुष्याच्या दीर्घतेवर व मृत संख्येवर अगदी निश्चित स्वरूपाचा परिणाम दिसून येतो. कारण जन्मसंख्या आणि मृत्यूसंख्या यांचे प्रमाण नेहमी समान असते. सर्वदा व सर्वत्र मृत्यूंची संख्या व जन्मांची संख्या या समान प्रमाणात वाढतात आणि कमी होतात. विभिन्न देशांतील व त्यांच्या विभिन्न प्रांतातील पुरावा एकत्र करून त्यांनी ही गोष्ट निस्संदिग्धपणे सिद्ध केली आहे. आणि तरीही माझ्या अल्पवयातील मृत्यूचा आणि ह्या विवाहाशी माझा काही संबंध नाही. त्या विवाहातून संतती उत्पन्न होण्याचा कोणताही भौतिक कार्यकारण संबंध असणे शक्य आहे. त्याचप्रमाणे याच्या उलट प्रकाराचा कार्यकारण संबंध असणेही अशक्य आहे. अशा प्रकारे येथे भौतिक घटनांच्या स्पष्टीकरणाचा अत्यंत निकटचा आधार हा आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. ही गोष्ट मुळीच नाकारता येत नाही. प्रत्येक नवजात जीवन नव्या जीवनात ताजेपणा व आनंद बरोबर घेऊन प्रवेश करतो आणि तो त्या जीवनाचा एक विनामूल्य देणगी म्हणून उपभोग घेतो. परंतु विनामूल्य काहीही दिले जात नाही व दिले जाऊ शकत नाही. त्या जीवाच्या नवीन जीवनाचे मूल्य हे आधीच्या शीर्ण
जीवनातील वृद्धपणाच्या व मृत्यूच्या रूपात चुकवले जाते. ते जुने नवीन जीवन नष्ट झाले, पण त्यात एक अविनाशी बीज होते व त्यातूनच नवे जीवन अंकुरले. ही दोन्ही जीवने एकच होत. थोर इंग्रज तत्त्वज्ञ ह्यूम हे जरी शून्यवादी होते, तरी आपल्या अमरत्वाच्या या विषयावरील संशयवादी निबंधात ते म्हणतात, म्हणून आत्म्याची देहांतरानंतर प्राप्ती हेच एक अशा प्रकारचे मत आहे की जे तत्त्वज्ञाला ऐकावेसे वाटू शकते. तत्त्वज्ञ लसिंग हे कवीस शोभणाऱ्या सखोल अंतर्दृष्टीने विचारतात, हे मत वा ही कल्पना केवळ ती प्राचीनतम आहे किंवा मानवी आकलन शक्ती ही विभिन्न संप्रदायाच्या मिथ्य तर्कांनी दुर्बल वा नष्ट होण्यापूर्वी ह्या कल्पनेप्रत एकदम येऊन पोचली. या एकाच कारणाने हास्यास्पद ठरते का जितक्या वेळा ताजे ज्ञान ताजा अनुभव मिळवणे मला शक्य असेल तितक्या वेळा पुन्हा मी परत का येऊ नये? एकाच खेपेस काय मी एवढे घेऊन जातो की पुन्हा येण्याचे कष्ट व्यर्थ ठरावेत? आत्म्याचे पूर्व अस्तित्व आहे व तो केवळ अनेक वेळा पुनर्जन्म घेतो. या सिद्धांताच्या बाजूने व त्याच्या विरुद्ध कितीही मुद्दे मांडण्यात आलेत आणि सर्व काळांतील सर्वश्रेष्ठ विचारवंतांनी विरुद्ध पक्षाचे आव्हान स्वीकारून या सिद्धांताचे समर्थन केले आहे. आणि आपल्याला असे दिसते की जर स्वतंत्र व्यक्तित्व असलेला आत्मा आहे तर तो ह्या जन्मापूर्वी अस्तित्वात होता हे मान्य करणे अनिवार्य आहे. आत्म्याचे जर स्वतंत्र व्यक्तित्व नसेल परंतु माध्यमिक बौद्ध आग्रहपूर्वक म्हणतात त्याचप्रमाणे तो स्कंधाचा विचारांचा समूह असेल तर त्यांना आपले मत समजावून देण्यासाठी आत्म्याचे पूर्वास्तित्व स्वीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे आढळते. अनंत अस्तित्व असलेली वस्तू कोणत्याही कालात आरंभ होणे शक्य नाही हे दाखवून देणारा तर्क खोडून काढता येत नाही. ईश्वर सर्वशक्तिमान आहे व तो कोणतेही कार्य मग ते कितीही तर्कविरुद्ध असेल तरी करू शकतो असे म्हणून जरी या तर्काचे खंडन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे तरी हा तर्क खोडून काढता येत नाही. अतिशय श्रेष्ठ अशा काही विचारवंतांकडून अशा तऱ्हेचे फोल समर्थन केले जात असलेले पाहून आम्हाला फार विषाद वाटते. पहिली गोष्ट ही की ईश्वर हा सर्व घटनांचे सर्वसामान्य कारण आहे, म्हणून काही विशिष्ट घटनांची स्वाभाविक कारणे मानवात्म्याचा शोध घ्यायला हवाच आणि म्हणून करविता सर्व काही ईश्वरच आहे हा सिद्धांत या ठिकाणी अगदी असंगत आहे. हा सिद्धांत पुढे मांडणे म्हणजे आपले अज्ञान मान्य करणे होय. मानवी ज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून आपण हा सिद्धांत पुढे मांडू शकतो आणि सर्व पृच्छा व परिणामता सर्व ज्ञान खुंटवून टाकू शकतो. दुसरी गोष्ट ही की ईश्वराच्या सर्व शक्तिमत्वाला सतत पुढे करण्यात येणारा हा मुद्दा निव्वळ एक शब्दजाल आहे. कारणाविषयी आपण एवढेच जाणत असतो की कारण हा नात्याने ते कार्यासाठी पुरेसे असते. याहून अधिक आपण जाणू शकत नाही. याचप्रमाणे आपल्याला सर्व शक्तिमान करण्याची जेवढी कल्पना असते तेवढीच अनंत कार्याचीही असते, त्याहून अधिक नाही. याशिवाय ईश्वराविषयी आपल्या सामान्य कल्पना मर्यादितच आहे. ईश्वराला कारण म्हणणे हे सुद्धा आपल्या ईश्वराविषयक कल्पनेला मर्यादित करते. तिसरी गोष्ट ही की ईश्वराचे सर्व शक्तिमत्व गृहीत धरले की जोवर आपण अधिक चांगले स्पष्टीकरण देऊ शकतो तोवर शून्यातून काही उत्पन्न होते अथवा अनंताचा प्रारंभ
कोणत्या तरी काळी झाला यांसारख्या हास्यास्पद कल्पना आपण मान्य करणार नाही. आत्म्याच्या पूर्वस्थितीविरुद्ध एक तथाकथित मोठा मुद्दा मांडला जातो, तो हा की बहुसंख्य मानवांना हा पूर्वास्तित्वाची मुळीच जाणीव नसते. आता या मुद्द्याचे प्रामाण्य सिद्ध करण्याकरता तो पुढे मांडणाऱ्या पक्षाला हे सिद्ध करावे लागेल की मनुष्याचा संपूर्ण आत्मा हा स्मरणशक्तीशीच जखडलेला आहे. जर स्मृती ही अस्तित्वाची कसोटी असेल तर आपल्या आयुष्याचा जो भाग स्मृतीत नाही तो अस्तित्वाचाच नसेल. आणि जी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे किंवा दुसऱ्या एखाद्या कारणामुळे आपली स्मरणशक्ती गमावून बसली असेल तर ती व्यक्ती देखील अस्तित्वात नाही असे म्हणावे लागणार नाही का? ज्या मूळ तर्काच्या आधारावर हिंदू तत्त्वज्ञ पूर्वास्तित्वाचा निष्कर्ष काढतात आणि तो जाणीवेने युक्त असलेला क्रियेच्या पातळीवर ते तर्क मुख्यत्वे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला तर्क म्हणजे हे जे विषमतेने भरलेले जग आहे त्याचे स्पष्टीकरण अन्यथा कसे करावयाचे. न्यायी व दयाघन प्रभूच्या राज्यात एखादे मूल जन्मास येते व त्याच्या बाबतीत सर्व परिस्थिती त्याला चांगला माणूस व मानववंशाचा एक उपयुक्त घटक बनवण्यास अनुकूल असते आणि कदाचित त्याच क्षणी व त्याच शहरात दुसरे एक मूल जन्माला येते व त्याच्या बाबतीत मात्र सर्व परिस्थिती तो चांगला बनण्यास प्रतिकूल अशी असते. दुःख भोगण्यासाठी आणि कदाचित साऱ्या जन्मभर दुःखच भोगण्यासाठी जन्मास आलेली मुले आपण पाहतो व यात त्यांचा स्वतःचा असा कोणताच दोष नसतो. असे का व्हावे? याचे कारण काय आहे? कोणाच्या चुकीचा हा परिणाम? जर मुलाच्या चुकीचा नसेल तर आपल्या आईवडिलांच्या कृतीमुळे त्याला हे दुःख भोगावे लागले. या जन्मातील दुःखाच्या प्रमाणात भविष्यकाळी सुख मिळेल असे प्रलोभन दाखवून किंवा काही गूढ गोष्टी पुढे मांडून हा प्रश्न टाळण्यापेक्षा आपले अज्ञान सरळ सरळ कबूल करणे फार चांगले आहे. आपण काही अपराध नसताना आपल्यावर कुणीतरी दुःख लादावे हे नीतीविरुद्ध आहे आणि अन्यायाचे तर आहेच आहे. इतके नव्हे तर भविष्यकाळी याची भरपाई हा सिद्धांत निराधार आहे, त्याचा काहीच बूड नाही. प्रतिकूल अवस्थेत जन्मलेल्यांपैकी किती जण उच्चतर जीवनाच्या लाभासाठी प्रयत्न करतात आणि किती जण ज्या परिस्थितीत जन्मतः तिलाच बळी पडतात. वाईट परिस्थितीत जन्मास येणे भाग पडल्यामुळे जे अधिक वाईट व दुष्ट बनतात त्यांना त्यांच्या आयुष्यातील दुष्टपणाबद्दल भविष्यकाळात प्रतियोगिक देण्यात यावे का? तसे झाल्यास मनुष्य येथे जितका अधिक दुष्ट असेल तितका तो या जन्मानंतर सुखोपभोगासाठी अधिक योग्य ठरेल. मानवी आत्म्याचे ऐश्वर्य व स्वातंत्र्य यांचे समर्थन करण्याचा आणि या जगातील विषमता व भयंकर दुःखे यांची संगती लावण्याचा एकच मार्ग होय आणि तो म्हणजे सर्व गोष्टींचा भार त्यांच्या योग्य कारणावर म्हणजेच आपल्या स्वतःच्या स्वतंत्र क्रियांवर आपण कर्मावर टाकणे हाच होय. इतके नव्हे तर आत्मा शून्यातून उत्पन्न होतो असा प्रत्येक सिद्धांत आपल्याला अनिवार्यपणे दैववाद व जे ललाटी लिहिले असेल ते घडेल हे मत त्यांच्याकडे नेऊन सोडतो आणि आपल्यापुढे दयाघन पित्याच्या ऐवजी भयानक, क्रूर व नित्यक्रोधी असा ईश्वर उपासनेसाठी उभा करतो आणि धर्माच्या चांगले व वाईट कारणाच्या शक्तीपुरते बोलवायचे झाल्यास उत्पन्न केलेल्या आत्म्याचा सिद्धांत हा आपल्याला दैववाद व प्रारब्धवाद यांच्याकडे नेत असल्यामुळे ख्रिस्ती व मुसलमान लोकांत प्रचलित असलेल्या मूर्तिपूजकारांना तलवारीने मारून टाकणे हे न्यायसंगत आहे. या भीषण कल्पनेला तो जबाबदार आहे
आणि या कल्पनेचा परिणाम म्हणून झालेल्या व अजूनही होत असलेल्या साऱ्या भयंकर प्रकारांना तो कारणीभूत आहे. परंतु न्याय मताचे अनुयायी असणाऱ्या तत्त्वज्ञांनी पुनर्जन्माच्या बाजूने नेहमी जो एक युक्तिवाद पुढे मांडला आहे तो आम्हाला निर्णायक वाटतो. तो युक्तिवाद असा: आपले अनुभव पूर्णतया नष्ट केले जाणे असंभवनीय आहे. आपली कर्मे जरी लुप्त झाल्यासारखी भासतात तरी ती अदृष्ट अवस्थेत विद्यमान असतातच आणि परिणामी ती प्रवृत्तीच्या रूपात पुन्हा प्रकट होतात. लहान अर्भका देखील काही प्रवृत्तीनिशी जन्मास येतात. उदाहरणार्थ मृत्यूविषयक भयाची आवृत्ती. आता प्रवृत्ती ही जर पुन्हा केलेल्या कर्माचा परिणाम असेल तर ज्या प्रवृत्तीनिशी आपण जन्मास येतो त्यांचेही स्पष्टीकरण याच तत्वाच्या आधारे केले जाते. ते उघडच आहे की या प्रवृत्ती आपण या जन्मात मिळवलेल्या असू शकत नाही, म्हणून आपल्याला त्यांचे मूळ भूतकाल शोधले पाहिजे. आता हे देखील स्पष्ट आहे की आपल्या काही प्रवृत्ती आहेत, म्हणूनच करू शकतो अशा जाणीवपूर्वक प्रयत्नांचा परिणाम असतात आणि आपण अशा प्रवृत्तीनिशी जन्मतो. ते जर खरं असेल तर हे अनिवार्यपणे सिद्ध होते की गतजन्मातील जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्न हेच या प्रवृत्तीचे कारण होत. याचा अर्थ हा की या जन्माअगोदर आपण अशा मानसिक पातळीवर असलो पाहिजे की जिला आपण मानवी पातळी असे म्हणतो. चालू जन्मातील प्रवृत्ती पूर्वीच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांच्या आधारे स्पष्ट करण्याच्या प्रश्नापुरते सांगावयाचे झाल्यास भारतातील पुनर्जन्मवादी व अगदी अलीकडील क्रमविकासवादी यांच्यात एकमत आहे. त्यांच्यात एकच भेद हा आहे की हिंदू लोक अध्यात्मवादी असल्याने ते त्याचे स्पष्टीकरण जीवात्म्यांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांच्या आधारे करतात आणि जडवादी असलेले क्रमविकासवादी यांचे स्पष्टीकरण अनुवांशिक शारीरिक संक्रमणाच्या आधारे करतात. जे संप्रदाय शून्यातून उत्पत्ती होते असे प्रतिपादन करतात त्यांचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आता विवाद केवळ पुनर्जन्मवादी व जडवादी यांच्यातच आहे. एकीकडे पुनर्जन्मवाद्यांचे असे मत आहे की सर्व अनुभव जे प्रवृत्तींच्या रूपात अनुभव घेण्यात अर्थात जीवात्म्यात संगृहीत केले जातात आणि त्या अविनाशी जीवात्म्याच्या पुनर्जन्माच्या वेळी संक्रमित होतात, तर दुसरीकडे जडवादी हे मेंदूला सर्व कर्माचा कर्ता मानतात आणि त्यांची संक्रमणाविषयी उपपत्ती ही आहे की हे अनुभव बीजाणूंच्या म्हणजे सेल्सच्या द्वारे संक्रमित होतात. याप्रमाणे पुनर्जन्माचे तत्व आपल्या पक्षी फार महत्त्वाचे होऊन बसते, कारण पुनर्जन्म व निव्वळ बीजाणूंच्या द्वारे होणारे अनुवंशिक संक्रमण त्यांच्यातील झगडा हा वस्तुतः अध्यात्मवाद व जडवाद यांतील झगडा आहे. जर बीजाणूंच्या द्वारे होणारे अनुवांशिक संक्रमण हेच पुरेसे स्पष्टीकरण असेल तर जडवादाचा अपरिहार्य आहे व आत्म्याच्या सिद्धांताची काही आवश्यकता उरत नाही. हे जर पुरेसे स्पष्टीकरण नसेल तर पूर्वीचे अनुभव या जन्मात आपल्याबरोबर घेऊन येणाऱ्या जीवात्म्यांच्या सिद्धांतात पूर्णतः सत्य आहे. पुनर्जन्मवाद व जडवाद यांपैकी कोणतेही एक मानल्या वाचून गत्यंतर नाही. आपण कोणते मत मांडणार आहात